नमस्कार. आर्टिकल 14, 15, 16 वाचूनही क्वेश्चन चुकतोय का? एक आर्टिकल अप्लाय करायचा असताना दुसराच टिक होतोय का? देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. मोस्ट MPSC स्टुडंट्स म्हणतात, सर आर्टिकल्स पाठ आहेत, पण अप्लाय करताना थोडं कन्फ्युजन होतं. आता प्रॉब्लेम्स आर्टिकल्स नाही आहे, प्रॉब्लेम आहे अप्रोच. आर्टिकल 14, 15, 16 हे वेगळे आर्टिकल्स नाहीत. ते एकाच कॉन्सेप्टचे 3 वेगळे लेयर्स आहेत. अँड दॅट कॉन्सेप्ट इज इक्वॅलिटी. सो आर्टिकल 14 हे म्हणतं इक्वॅलिटी बिफोर लॉ. आर्टिकल 15 म्हणतं डिस्क्रिमिनेशन प्रोहिबिटेड आणि आर्टिकल 16 म्हणतं इक्वॅलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. पण एक्झाममध्ये डेफिनेशन उपयोगी पडत नाही, ॲप्लिकेशन उपयोगी पडतो. सो MPSC काय करतो, सिच्युएशन देतो आणि विचारतो विच आर्टिकल इज व्हायोलेटेड. आता स्टुडंट्स काय करतो, कीवर्ड्स पकडतो, रॉंग ऑप्शन टिक करतो. आज एक सिम्पल रूल लक्षात ठेवूया आपण यासाठी. सिच्युएशन जनरल आहे, तर मग थिंक इन आर्टिकल 14. डिस्क्रिमिनेशन सोशल ग्राउंड्सवर आहे, तर थिंक आर्टिकल 15. आणि गव्हर्नमेंट जॉब प्रमोशन रिक्रुटमेंट आहे, थिंक आर्टिकल 16. इतकं सिम्पल आहे, पण आपण ओव्हरथिंक करतो. आता आपण एक लाईव्ह एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 1. गव्हर्नमेंट ऑफिस सर्व सिटिझन्ससाठी ओपन नाही, जॉब नाही, डिस्क्रिमिनेशन मेन्शन नाही. दिस इज आर्टिकल 14. एक्झाम्पल 2. विमेनला पब्लिक प्लेसमध्ये एंट्री डिनाय केली जाते, सो जॉब नाही आहे, म्हणजे डिस्क्रिमिनेशन ऑन सेक्स, म्हणजेच दिस इज आर्टिकल 15. एक्झाम्पल 3. SC कॅन्डिडेटला गव्हर्नमेंट जॉबमध्ये प्रमोशन डिनाय केली आहे, तर ह्याच्यामध्ये जॉब इन्वॉल्ड आहे, सो दिस इज आर्टिकल 16. आता मग मला एक सांगा, स्टुडंट्स का बरं फेल होतात? तर आपण आर्टिकल सेपरेटली रट्टा मारतो, एक्झामिनर सिच्युएशन्स कंबाईन करत असते, आपण डेफिनेशन आठवतो, एक्झामिनर कॉन्टेक्स्ट तपासतो. आता आपण ॲक्शनेबल मेथड करूया. तर काय करूया? पॉलिटी वाचताना आर्टिकल वाचल्यानंतर स्वतःला विचारत जा, हा आर्टिकल कोणत्या टाईप ऑफ सिच्युएशनमध्ये अप्लाय होतो. नोट्समध्ये डेफिनेशनपेक्षा एक्झाम्पल लिहा. आर्टिकल 14, 15, 16 कन्फ्यूज नाही करणार आहेत. आपण आपला अप्रोच चेंज करून बघूया, कारण आपला अप्रोच आपल्याला कन्फ्युज्ड करत असतो. जर आज क्लॅरिटी आली असेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ जॉग्रफी मॅप मिस्टेक्स जे MPSC स्टुडंट्स रिपीटेडली करतात. सो डोंट मिस इट. नमस्कार.